नमस्कार मंडळी, कोकण आनंद या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज आहे गणेश चतुर्थी. तर आता गणपती बाप्पाला आणायला चाललो आहे. सहकुटुंब सहपरिवार म्हणजे यंग यंग लोक आहे. वाजले आहेत 9 वाजलेत. 9 वाजलेत. आता बाप्पा आणायला चाललो आहे. घरची तयारी होईपर्यंत थोडा उशिरा झाला. काल डेकोरेशन 4 वाजेपर्यंत बनवलं. 4 नंतर मग 7ला उठलो सगळे आम्ही. आता गणपती बाप्पाला आणायला चाललो. पाऊस नाही येतो, एक चांगला आहे. बाल बघते आतुरता त्याला पप्पाने येण्याची. काका अरे बाबा आज दुकान आहे त्या मी सांगतो बघून येतो बघायला पाहिजे आरतीला होतं. अभिषेक एंट्री करताना समोर क्रॉसवर तला 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 हात द्या हात दे हाती इकडे दाखवून आणि रिक्षा मागे तू जा कंटीला लागतंय बा धरून ठेव मागे द्या मागे उचलतो ना. थोडा पाठी जाऊ दे, पुढे जागा ठेवा. माझ्या काकाकडून जास्त आपला वेळ बरोबर राहील. फुलं वगैरे झालेली असं आहे रे. याला पिन लागेल का रे? फायनली बाप्पाचं आगमन झालेलं आहे. थोडासा
लाईटचं काम आहे, म्हणजे बसवताना लागेल म्हणून ते काढून ठेवलं होतं. हे वाटतं इकडे लागेल. बाप्पाच्या पूजेची तयारी चालू झाली. ही वाटो काय करतोय ज्या बाप्पाची आतुरतेने वाट बघतो तो बाप्पा आलेला आहे शेवटी आपल्या घरी. एक वर्ष जे आतुरतेने वाट बघतो आपण बाप्पाची, तो आपल्या घरी आलेला आहे. बाप्पाच्या मोदकाची तयारी चालू आहे आणि पायांच्या ठसांची तयारी करते. बाप्पांच्या पायांची ठशी म्हणजे लहानपणापासून हीच काढायची, त्यात परंपरा हिने कायम ठेवली आहे. हा काढ. हा आता तू शिकवेल बा तुला. ए कसा करू मी सांग त्याला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती इकडे या. मंगलमय वाटतंय बाप्पा आल्यावर. इकडे काय केलेलं शेतच नाही. आगमनाची पायांच्या ठसा आहेत. कुठल्या जी रात्रभर तयारी करतो डेकोरेशनची 4 वाजेपर्यंत. ते बॅकग्राऊंडला उठूनच दिसतंय. जे व्हाईट कलरचा धोतर आहे तो मस्त सुंदर दिसते बाप्पा. यावर्षी मैरपवाला नव्हता घेतला, सिंहासनवाला एक साधा सिंपलाचा बसलेला. बाप्पाची पूजा वगैरे चालली, स्थापना वगैरे करून झाली. आता बसलोय थोडं. काका म्हणजे बाजूचे काका वगैरे आलेत पाया पडायला वगैरे. त्यांच्यावर जरा सगळे काका पप्पा वगैरे गप्पा मारतात. पहिल्या दिवसाची पहिली आरती सुरू करतोय आता. त्यांच्याकडे चाललोय. पहिली आरती पूजा वगैरे झाली सगळ्यांची. आता 5 घरं आहेत, ते 5 घरांची आरती चालू. पहिली आरती झाली, आता दुसऱ्या घरात आरती करायला आलोय. सांगून ठेवायला पाहिजे असं अचानक बोलून. संपलं सगळ्यांकडच्या. आता नैवेद्य दाखवायचं. नैवेद्य भरते. गरम होते खूप. पाऊस पण आहे, ऊन पण आहे.
भाजी दाखवून झालं आता थोड्या वेळाने जेवायला बसू. मोदक आहेत, खूप दिवसांनी मोदक खायला भेटणार आहेत. आता बाप्पाच्या समोर बसून जेवणाचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे. तो आता परत 10 दिवस अनुभवायचे आहेत. या जेवायला. खेळणं चालू आहे ना. पंकज बसली आहे जेवायला. बाप्पाच्या दुर्वाची तयारीसाठी सगळे आलो आहे बाहेर. उद्याच्या दुर्वाच्या जोडीसाठी आज सगळे दुर्वा काढायला आलो. मी 200 मी तेवढ्यामध्ये वर्ष वेगवेगळ्या झाली. 2 महिना मी चुकून झालं ना. दुर्वा मेंबर्स यातले दुर्वा काढणारे कमी आहेत, फिरणारे जास्त आहेत. काय नाही दुर्वा सापडत नाही आम्हाला, कारण की सगळ्यांनी दुर्वा काढून नेले. तर पहिल्या दिवशी हीच आमची हालत असेल तर 10 दिवस दुर्वा कुठून आणायचा एक प्रश्न आहे आम्हाला. हे दुर्वा गँग आहे. दरवर्षी असेच रस्त्याच्या कडेला सगळे येऊन दुर्वा काढतात. आता अनिकेतच्या मामाच्या चिबडीमध्ये आलोय दुर्वा शोधायला. बघूया अनिकेत आम्हाला दुर्वा काढून देतोय का. जरा परत वाटतंय. निसर्गरम्य वातावरण आहे, चारी बाजूला पूर्ण निसर्ग, हिरवगार वातावरण. आता हे 10 दिवस आनंदाने आणि सगळ्यांबरोबर एकत्र घालून कसे जातील समजणार नाही, त्यामुळे प्रत्येक दिवस हा आनंदाने घालवायचा आहे. नंतर मुंबईचे तेच धक्के रोज खायचे ट्रेनमध्ये बघू शकता. या साईडला सगळे चिबुडी आणि काकडे आहेत, म्हणजे लावलेले आहेत. या साईडला यांची एक चिबुडी आहे, त्यांनी काकडे दिल्यात आम्हाला. हे इकडे फोटो काढण्यात मग्न. इकडे दुर्वा कमी काढले जातात आणि फोटो जास्त काढले जातात. इकडचे काढणारे दुर्वा काढतायत आणि इकडे फोटो काढणारे फोटो काढतायत. बघू शकता. हे बघा जलपरी आहे. शेजार त्यांनी आम्हाला काकड्या दिल्यात खायला. त्यांची चिबुडी आहे, काकडी आहे, तर तेच खातोय आम्ही. अशा आम्हाला खूप जण देतात आणि रोज आम्ही खातो. म्हैशी पण आराम करत आहेत पाण्यामध्ये. दुर्वा जास्त नाही भेटलेत, कमीच भेटलेत. जेवढे भेटले तेवढे घेऊन चाललोय. आता काळ होईल आणि छोटी छोटी चिल्लर पार्टी पण आहे ना, सो घरी चाललो आता. दुर्वांमुळे आता घरी जरा ओरडा भेटेलच की कमी आणलं वगैरे. ते दरवर्षीच आहे, ती प्रथा आहे आमची, ती परंपरा आहे आमची की दुर्वा कमी आणल्याने आम्हाला ओरडा भेटणं